उरुण ईश्वरपूर शहरातील गजबजलेल्या नागरी वस्तीत माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या जुन्या घरासमोरील रिकाम्या पडक्या जागेत बिबट्याचे सकाळी दर्शन झालं आणि एकच खळबळ उडाली। सकाळी 9 ते दुपारी 2 अशा 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। बघ्यांची गर्दी आणि बिबट्याचा थरार याच्यामध्ये पोलिसांची दमछाक झाली। संपूर्ण शहरातील तरुणाई बिबट्याला पाहण्यासाठी त्या ठिकाणी जमल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते। बिबट्याने एका तळघरात आश्रय घेतल्याने त्याला तिथेच थांबवून ठेवण्यात युवकांनी पुढाकार घेतला आणि बिबट्याला जेरबंद करणं सोपं झालं। अखेर 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले। माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या घरासमोरील पडक्या जागेत सकाळी नागरी वस्तीत बिबट्याचा लपंडाव पाहायला मिळाला। भर दिवसा शहरात बिबट्या आल्याने एकच खळबळ उडाली होती। वन विभागाच्या पथकाने 6 तासांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देऊन जेरबंद केला। सकाळी माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या घरासमोरील जुन्या पडक्या घरात काहींना बिबट्याचं दर्शन झालं, त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली। बघता बघता ही बातमी शहरभर पसरली, त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी येथे गर्दी केली होती। हा बिबट्या महादेव मंदिराच्या परिसरात पडीक जागेत झुडपात लपून बसला होता। नागरिकांच्या गोंगाटामुळे राजेंद्र पाटील यांच्या तळघरात त्याने आश्रय घेतला। त्यामुळे 1 वाजण्याच्या सुमारास वन विभागाचं पथक रेस्क्यू व्हॅनसह घटनास्थळी दाखल झाले। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने सापळा लावला, मात्र नागरिकांची मोठी गर्दी आणि गोंगाट यामुळे बिबट्याला पकडण्यात अडथळे येत होते। काही वेळा बिबट्या झुडपातून बाहेर आला होता, मात्र लोकांची गर्दी पाहून तो पुन्हा लपून बसला। काही वेळाने हा बिबट्या राजेंद्र पाटील ताकारेकर यांच्या घराच्या तळमजल्यात घुसला। त्यावेळी वन विभागाच्या पथकाने संरक्षण किट घालून जाळी टाकून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 वेळा या जाळीतून बिबट्याने पलायन केलं। या झटापटीत वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याला तार लागून दुखापत झाली। अनेक तासांच्या परिश्रमानंतरही बिबट्या सापडत नव्हता। हा बिबट्या पुन्हा नागरी वस्तीत घुसण्याची भीती होती, त्यामुळे वन विभागाने या घराचा तळमजला जाळी लावून बंद केला। तळमजल्यात असलेल्या 4 चारचाकी गाड्या खाली बिबट्या लपून बसला होता। वैद्यकीय पथकाने बिबट्याला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन दिलं। वन विभागाच्या शार्प शूटरनी अचूक नेम धरत बिबट्याला हे इंजेक्शन दिलं। बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पिंजऱ्यात घालून रेस्क्यू व्हॅनमधून वन विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले। तासाभरानंतर हा बिबट्या शुद्धीवर आला। त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले।